नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णव आणि ईश्वरी ऑफिसमध्ये दोघेच असतात. तेव्हा अर्णवने ईश्वरीला मिठी मारलेली असते आणि तो म्हणत असतो की ईश्वरी थांब ना, इथे मला खूप छान वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर आता आपल्याला घरी जायचं आहे ना, चला आपण घरी जाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू आहे ना एवढीशी आहेस, एवढीशी, पण त्या लावण्याच्या कशी थोबाडीत दिलीस ना तू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर आता आपण घरी जाऊन बोलूया का, चला खूप उशीर झाला आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज बस ना इथे, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर आय टेल यू समथिंग. तेव्हा ईश्वरी म्हणते, बोला ना सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मला तुला विचारायचं आहे की तू मला सोडून का गेलीस, सांग ना मी सिंदूर, का तू मला एकट्याला इथे ठेवून निघून गेलीस. तेव्हा इथे ईश्वरीला वाटत असतं की अर्णवला तिला दुसरं काहीतरी सांगायचं आहे जे की खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल ज्या काही भावना आहेत त्या अर्णवने तिला सांगाव्यात अशी तिची इच्छा असते. आणि जेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आई आई आणि नंतर म्हणतो की आय टेल यू समथिंग, तू मला सोडून का गेलीस. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते. तिला असं वाटतं की अर्णवला तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, पण तसं काहीही झालेलं नसतं. तेव्हा इथे अर्णव आता गुंगीमध्ये असल्यामुळे थोडा विचित्रच वागत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मामा घरी आलेले असतात. तेव्हा मामा म्हणत असतात की अंजली, अगं आपल्या ईश्वरीच्या भाषेत सांगायचं तर इनॉग्रेशन एकदम बढिया झालं. आणि माहिती आहे का, इनॉग्रेशनला बरीच माणसं आली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे क्यूट कपल तू म्हणतेस ना, त्या दोघांनी मिळून इथे इनॉग्रेशन केलेलं आहे. ईश्वरी योग्य वेळेवरती आली आणि तिने अर्णवच्या बरोबरीने इथे इनॉग्रेशन केलं. त्या दोघांना बघून खरंच खूप आनंद झाला. तेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की इथे मला इतका राग आलाय की माझ्या हातातली संधी ही निसटून निघून गेली. माझी इंदोरी जिलेबी आजसुद्धा माझ्या हातातून निसटली आणि हा माणूस आता वाढून वाढवून सांगतोय की तिथे त्या दोघांनी कसं इनॉग्रेशन केलं ते. मला तर ऐकवंसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण खरंच सांगू का, ईश्वरी आणि अर्णव दोघेही सोबत खरंच खूप छान दिसतात. कधी येणार कधी आहेत ते दोघेजणं. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं ते दोघेजणं आहेत ऑफिसमध्ये, येतील त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा, आपण त्यांची काळजी करायची नाही. तिथे अर्णव आहे ना ईश्वरीची काळजी घ्यायला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बरं झालं ईश्वरीने माझी वाट नाही बघितली आणि ती एकटीच निघून गेली ना, म्हणजे तिला इनॉग्रेशनला तरी जाता आलं. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, इनॉग्रेशनला गेली म्हणून तर त्या दोघांनी सोबत इथे इनॉग्रेशन केलं, त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं पण वल्लरी, तू कशी काय आज धडपडलीस गं घरामध्ये. तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना, कशी धडपडले माहीत नाही, पुढच्या वेळेला आहे ना मुहूर्त काढून धडपडेन हां. तेव्हा अंजली म्हणते की मामा, अरे ते जाऊ दे, आधी तू मला सांग, आपल्या क्यूट कपलचे फोटोज आहेत का तुझ्याकडे इनॉग्रेशनचे. तेव्हा मामा म्हणतात, हो आहेत ना, मला आपल्या स्टाफने पाठवलेत, थांबा मी तुला दाखवतो. तेव्हा इथे मामा आता अंजलीला आपल्या मोबाईलमधले फोटोज दाखवत असतात. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की महत्त्वाची गोष्ट सांगतो, इथे आज अर्णव ईश्वरीची वाट बघू नका, आपण झोपूया, वाट बघून काही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा आता हा टोमणा मामांनी राकेशला मारलेला असतो. तेव्हा राकेश लगेचच रागाने तिथून निघून जातो. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं, जिजू का असे निघून गेले. तेव्हा इथे मामा म्हणतात, जाऊ दे ना, त्यांना काहीतरी काम आठवलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशला इथे फोन येतो. आकाश फोनवरती बोलण्यासाठी बाजूला निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, या आकाशला कुणाचे सारखे सारखे फोन येतात, बऱ्याच वेळा बाजूला जाऊन बोलत असतो, बघू दे तरी यांचं नक्की चाललंय तरी काय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला राग आलेला असतो, तो आतमध्ये निघून जातो. तर इथे लावण्या तर भयंकर चिडलेली असते. लावण्या म्हणत असते, तिला आठवत असतं प्रेक्षकांनो, ईश्वरीने दिलेली थोबाडीत तिला आठवत असते आणि ती म्हणते की तिने माझ्या थोबाडीत मारली, ह्या लावण्याच्या, तिची एवढी हिंमत, तिची लायकी तरी आहे का माझ्या गालावरती इथे थोबाडीत मारायची. तेव्हा इथे ईश्वरी आता खूपच जास्त तिला रागात म्हणालेली असते
की अर्णव सर फक्त माझा नवरा आहे, फक्त माझा नवरा, त्यांच्यापासून लांब राहायचं. तेव्हा लावण्याला भयंकर राग आलेला असतो. ती म्हणते, ही ती मिडल क्लास ईश्वरी तिने माझ्या थोबाडीत मारले ना, पण मी प्रॉमिस करते स्वतःला की नाही ना एक दिवशी ARने तुझ्या थोबाडीत दिली आणि त्याने तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकलं तर नाव नाही सांगणार लावण्या म्हणून. आणि लवकरच तो दिवस येणार म्हणजे येणारच, ज्या दिवशी AR स्वतः त्याच्या आयुष्यातून तुला काढून टाकेल, ते सुद्धा इतक्याच जोरात तुझ्या थोबाडीत देऊन. असं प्रेक्षकांनो इथे आता लावण्या म्हणत असते. तिला असं वाटत असतं की माझ्या थोबाडीत दिलीस ना, मग आता तुझ्यासुद्धा AR थोबाडीत देणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं बाहेर आलेले असतात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर चला, आपल्याला आता घरी जायचं आहे, खूप उशीर झाला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी कुठे येणार नाही आहे, मला इथे छान वाटतंय, बघ ना किती छान वाटते इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो असं काय करताय, घरी जायला नको का? तेव्हा अर्णव म्हणतो, पण मिसिंदर तुला एक सांगू का, तू एवढी छोटी आहेस, एवढी छोटी नाजूक, पण तू काय केलंस, तू लावण्याच्या अशी जोरात थोबाडीत दिलीस, अशी जोरात थोबाडीत. बिचारी लावण्या तुला किती घाबरली ना, आणि ती लगेच निघून गेली. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की सरांचं नक्की चाललंय तरी काय, असे का लहान मुलांसारखे वागतायत, म्हणजे इथे आता सर भडकूचे नाही वाटत आहेत मला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर काय झाले तुम्हाला, चला ना आपण घरी जाऊया ना आता. तेव्हा अर्णव म्हणतो, कशाला घरी जायचं आहे, मला इथे छान वाटतंय, चल आपण आपल्या गाडीने जाऊया. तेव्हा ईश्वरी म्हणते की गाडीने जायचं नाही, नको नको, अशा अवस्थेमध्ये सर गाडी चालवणार आहेत का, त्यांना असं वाटेल विमान आहे की काय, नको बाबा, गाडीमधून तर जाण्याची रिस्क आता घ्यायलाच नको. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आपण एक काम करूया, आपण रिक्षाने जाऊया, रिक्षाने. तेव्हा अर्णव म्हणतो, रिक्षाने. ईश्वरी म्हणते, हो, आता तुम्ही गाडी चालवू नका, कारण आज तुम्ही गाडी चालवूच शकणार नाही. अर्णव म्हणतो, मी सिंदर हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा मी गाडी चालवणारच. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको सर, पण आज नको हां, आज आपण रिक्षानेच जायचं. तेव्हा इथे अर्णव शिर्केला फोन करतो आणि म्हणतो की एक काम कर, 4 रिक्षा घे आणि त्याला आहे ना ब्ल्यू कलर मार. ब्ल्यू कलर म्हणजे AR कलर, आणि त्याच्यावरती आपल्या सात्विक फॅशनचा लोगो लाव. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर आता रिक्षा खरेदी करून नका घेऊ, आपल्याला भाड्याच्या रिक्षाने जायचं आहे. रिक्षा खरेदी तुम्ही नंतर करा, शिर्केंना नंतर करायला सांगा, आता आपण भाड्याच्या रिक्षाने जाऊया सर. तेव्हा इथे भाड्याच्या रिक्षाने ईश्वरी आता अर्णवला घेऊन आलेली असते. तेव्हा आता रिक्षावाल्याला पैसे द्यायचे असतात. तेव्हा ईश्वरी हळूच त्याच्या खिशातून पैसे घेते आणि ते रिक्षावाल्याला देऊन टाकते. त्यानंतर इथे अर्णव लगेच गायब झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर कुठे आहात तुम्ही, सर कुठे गेलात तुम्ही. तर इथे अर्णव आता एका बाजूला जाऊन बसलेला असतो. तो म्हणतो, मी सिंदूर, अगं इकडे आहे, मी इकडे, ये बघ. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा, सर पण ना तुम्ही इथे का मला न सांगता आलात, मी घाबरले ना कुठे गेलात म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, ये मी सिंदूर, इथे बस बरं, माझ्या शेजारी बस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर नको, आता बघा ना इथे किती थंडी आहे, बघा, बापरे किती थंडी आहे, चला आपण आपल्या रूममध्ये जाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो, थंडी आहे इथे, थंडी आहे, मला तर खूप छान वाटते. नाही नाही नाही, इथे तर थंडी नाही आहे, मला तर खूप आवडले. आणि इथे आता अर्णव खाली आता जमिनीवरतीच पडत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी येते आणि अर्णवला पकडते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू मला खाली पडू दिलं नाहीस, म्हणजे प्रत्येक वेळेला तू धडपडत असतेस आणि मी तुला पकडत असतो, पण ह्या वेळेला मी पडत होतो आणि तू मला सावरलंस. आपण असंच तर करायचं ना, तू जेव्हा धडपडणार तेव्हा मी तुला सावरणार, आणि मी जेव्हा धडपडणार तेव्हा तू मला सावरायचं. अरे वा, किती छान गोष्ट आहे ही. आणि तो पुन्हा इथे खाली पडतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर अहो हे काय करताय तुम्ही, सर चला ना जाऊया ना आपण आतमध्ये. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अजिबात नाही, अजिबात आपण कुठे जायचं नाही, मला इथे छान वाटतंय. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या पायांवरती आपलं डोकं ठेवतो आणि तिला म्हणत असतो, मी सिंदूर, तुला एक सांगू का. तेव्हा ईश्वरी म्हणते, सांगा ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आय आय टेल यू समथिंग असं म्हणतो, आणि तो विचारतो की तू मला सोडून का आलीस, मला अजिबात आवडलेलं नाही आहे, तू मला एकट्याला तिथे ठेवून आली होतीस. बरं ते सगळं जाऊ दे, तिथे बघ आकाशामध्ये बघ, चांदण्या आहेत, चंद्र आहे,
तुला माहिती आहे मी सिंदूर, तुझ्या कानातले आहेत ना तुझे इयरिंग, तसेच चांदणे आहेत बघ ना. चांदण्या कशा लुकलुकत आहेत तसे तुझे इयरिंग आहेत. आणि मग तुझं ते छोटं मंगळसूत्र आणि ते मोठं मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये असतं ना, ते बघ ते छोटं मंगळसूत्र आणि ते मोठं मंगळसूत्र. आणि तिकडे आहेत ना त्या तुझ्या हातातल्या त्या हिरव्या बांगड्या, खूप छान दिसतात हं तुला तुझ्या हातातल्या हिरव्या बांगड्या. आणि त्यानंतर मी सिंदूर, तुझा चेहरा आहे ना ते चंद्रासारखा आहे, खूपच सुंदर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू सकाळी झोपून उठतेस ना, तेव्हा कधी कधी तुझी टिकली आहे ना पडलेली असते हं. आणि ते मला नाही आवडत. तुझ्या चेहऱ्यावरती ती छोटीशी टिकली खूपच जास्त शोभून दिसते, त्याने तू खूप सुंदर दिसतेस. तुला सांगू मी सिंदूर, तुझ्याकडे बघून ना मला एक गोष्ट कळते आणि ती खरंच खूप महत्त्वाची आहे हां. म्हणजे मी जरी सात्विक फॅशनचा CEO असेल ना, तरीसुद्धा तुझ्याकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, कुठल्या गोष्टी? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, म्हणजे सिम्प्लिसिटी इज ब्युटी. तू जेवढी सिंपल राहतेस ना, तेवढी तू जास्त सुंदर दिसतेस. ही गोष्ट मला तुझ्याकडून समजलेली आहे. तर इथे सिम्प्लिसिटी इज ब्युटी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर, माझ्या किती छोट्या छोट्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवतात. म्हणजे माझी टिकली पडलेली असते, ती सकाळ सकाळ मी लवकर लावली पाहिजे. माझ्या बांगड्या, मंगळसूत्र या सगळ्या गोष्टींवरती अर्णव सरांचं किती बारीक लक्ष असतं. म्हणजे आत्तापर्यंत अर्णव सरांनी मला ही गोष्ट सांगितली नव्हती. पण आता ते इथे नशेमध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी मला सांगतायत. इशू, लगेच वाहवत जाऊ नकोस. अर्णव सरांनी शुद्धीत असताना मला असं काही सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी अजिबात आता या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. नशेमध्ये आहेत म्हणून असं गोड गोड बोलतायत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की सर चला ना आतमध्ये. अर्णव म्हणतो नाही, मला इथे छान वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते आई गं, मला मच्छर चावला. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं, काय झालं मी सिंदूर? ईश्वरी म्हणते, सर मला मच्छर चावला. तेव्हा अर्णव हसायला लागतो आणि म्हणतो, काय, तुला मच्छर चावला? आता मी त्याला सोडणार नाही आहे, त्याला शोधून काढेन आणि त्याला मारून टाकेन. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, हो दादा हो, मी तुमचे पैसे व्याजासकट परत करणार आहे. तुम्ही नका काळजी करू, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील आणि ते सुद्धा व्याजासकट. तेव्हा इथे अंजली आलेली असते आणि ती म्हणत असते की हे एवढ्या रात्री कुणाजवळ फोनवरती बोलत आहेत आणि ते सुद्धा मुद्दल व्याज याच्याबद्दल. नक्की काय चाललंय? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा आवाज ऐकू येतो. तेव्हा राकेश म्हणतो की एवढ्या रात्री अर्णव ईश्वरीचा आवाज काय येतोय? तेव्हा अंजली म्हणते, हो ना, काय चाललंय बाहेर ते बघायला हवं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली अगं तू कधी आलीस? तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही फोनवरती बोलत होतात ना, तेव्हाच आले. कुणाशी बोलत होता तुम्ही? आणि ते सुद्धा मुद्दल व्याज याबद्दल सुद्धा बोलत होता ना, काय झालंय? तेव्हा इथे राकेश आता काही बोलायला जाणार, पुन्हा त्यांना अर्णव ईश्वरीचा आवाज ऐकू येतो. तेव्हा राकेश म्हणतो, आधी बाहेर चल, अर्णव ईश्वरी आलेत ना, नक्की काय चाललंय ते बघूया. एवढ्या रात्री कसला गोंधळ सुरू आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, कुठे गेला तो मच्छर? आज मी त्याला शोधून काढणार आहे आणि त्याला मारून टाकणार आहे. त्याने मी सिंदूरला चावायचं? मी अजिबात ही गोष्ट खपून घेणार नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सर, मगाशी मी तुम्हाला काय म्हणाले होते की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे असं म्हणाले होते ना. मग सर, हेच तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे. म्हणजे घरी आल्यानंतर शांतपणे कुणालाही काहीही कळू न देता आपल्याला आतमध्ये घरामध्ये जायचं आहे आणि हा तुम्हाला दिलेला टास्क आहे सर. तुम्ही हा टास्क पूर्ण करा बरं, ते सुद्धा आवाज न करता. नाहीतर घरातले सगळेजण बाहेर येतील ना, तुम्ही त्यांची झोप उडवू नका. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की येऊ दे ना मग, सगळ्यांना बाहेर येऊ दे, तेवढीच आपली मदत करतील त्या मच्छरला मारण्यासाठी. सगळ्यांना येऊ दे बाहेर. ताई, ताई कुठे आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज गप्प बसा. आणि ती त्याच्या तोंडावरती हात ठेवते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, अगं असं काय करतेस तू? येऊ दे ना सगळ्यांना बाहेर, सगळेजण मिळून आपण त्या मच्छरला मारूया. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर नको, त्या मच्छरला आता आपण नंतर मारू. आता आपण आपल्या रूममध्ये जाऊया, काहीही न बोलता शांततेत. बरोबर ना, तो दिलेला टास्क आहे तुम्हाला, टास्क. तेव्हा इथे अर्णव डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, मी सिंदूर, माझं डोकं दुखतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर?
त्रास होतोय तुम्हाला? सांगा ना सर, खूप त्रास होतोय का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, माझं डोकं दुखतंय, मला कसं तरीच वाटतंय. आणि तेवढ्यातच तो उभा राहतो आणि ईश्वरीचे हात पकडून तिला आता गरागर सगळीकडे फिरवतो. तेवढ्यातच तिथे राकेश आणि अंजली ते दोघेजण आलेले असतात. तेव्हा अर्णव इथे ईश्वरीला आता तिच्याबरोबर तिला पकडून पकडून डान्स करत असतो. तेव्हा इथे आता ईश्वरी आणि अर्णव त्या दोघांना एकत्र असा आनंदी बघून अंजलीला तर खूपच जास्त आनंद झालेला असतो. मात्र इथे राकेशला खूप जास्त राग आलेला असतो. अंजली म्हणत असते, अरे वा, आपलं क्यूट कपल एकत्र, बघा ना किती छान दिसतंय, खूपच छान. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अगं काय छान बोलतीयस, अगं अंजली बघ ना, अर्णव कसा विचित्र वागतोय. थांबा, मी एक काम करतो, मी त्या दोघांना घरामध्ये घेऊन येतो. तेव्हा अंजली म्हणत असते, अजिबात नको, ते दोघेजणं बघा ना एकत्र किती छान दिसत आहेत, कुणाचीही दृष्ट लागायला नको. मी काय म्हणते, इथे आता अर्णव खूप खुश आहे तिच्याबरोबर. म्हणजे जेव्हापासून ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये आली आहे ना, तेव्हापासून आपल्या चिंटूचं आयुष्यच बदलून गेले ना. बघा ना किती आनंदी राहतो तो, तिच्याबरोबर किती खुश राहतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, ही मूर्ख बाई पण ना, तिला आनंद होतोय त्या दोघांना एकत्र बघून, पण मला कुठे आनंद होतोय. तेव्हा अंजली म्हणते, चला आपण आतमध्ये जाऊया, त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवूया, आपण जाऊया चला. तेव्हा इथे अंजली राकेशला घेऊन आता आतमध्ये जाते आणि बाहेर इथे अर्णव ईश्वरी दोघेजणच असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मगाशी मी तुम्हाला काय टास्क दिलेला, की आपण दोघेजणं कुणाला काही न सांगता सरळ रूममध्ये जायचं आहे असं म्हणाले होते ना, मग चला ना सर. तेव्हा इथे राकेशला राग आलेला असतो. तो म्हणत असतो की मी जातो आणि त्या अर्णवला घेऊन येतो. तेव्हा अंजली म्हणत असते, अजिबात नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही, सांगितलं ना, आपण इथे लपून बसूया, त्यांना दिसायला नको. मी काय म्हणते, अहो बघा दोघेजणं लग्न झाल्यापासून आता एकत्र आहेत, त्यांना डिस्टर्ब करायला नको, आपण आता रूममध्ये जाऊया, चला बरं चला. आणि ती जबरदस्तीने त्याला आता आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, ही अंजली पण ना, ही मूर्ख बाई, असं वाटते हिचं थोबाड फोडावं, त्या अर्णवला आतमध्ये घ्यायचं, तर ती म्हणते की असू द्या ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश तर चिडलेला असतोच, पण इथे अंजली तर खुश असते आपल्या भावाला आणि वहिनीला एकत्र बघून. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, माझ्या मनामध्ये काय आहे, आणि बऱ्याच दिवस मी तुला सांगण्याचाही प्रयत्न करत होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर, प्लीज सांगा ना, काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू आहेस ना, इनक्रेडिबल आहेस, इनक्रेडिबल. तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे. तेव्हा अर्णव म्हणतो, इनक्रेडिबल म्हणजे मिस इंदोर, तू मिस इंदोर आहेस ना, ती इनक्रेडिबल आहेस. तू आज काय केलेस तुला माहिती नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, खरंच सांगू का, अगदी मनापासून तुला सांगतो, पण तू मला सोडून का गेलीस अचानकपणे. तुला माहिती आहे ना, मला ती गोष्ट नाही आवडली. तू मला अशी सोडून यायला नको होतीस. तुला माहिती आहे मी तुला किती जास्त मिस केलं होतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आता आपण कुठेही जायचं नाही आहे, आपण आता इथेच थांबायचं, किती छान वाटते बघ ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, आता आपण घरामध्ये जाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, आणि तो इकडे तिकडे धावत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सरांना झाले तरी काय, आता मी त्यांना काही बोलूसुद्धा शकत नाही, कारण जे काही ते वागतायत त्याच्यामध्ये त्यांची अशी काही चूकच नाही आहे. आज इथे अर्णव सर भडकूचंद नाही तर हॅपीचंद झाले आहेत, पण मला इथे सर जे काही क्यूट वागतायत ना, ते खरंच खूप आवडतंय. नेहमी सिरियस असतात, भडकूचंद असतात, पण ह्या वेळेला सर खूपच जास्त क्यूट वागतायत आणि ते मला खूपच जास्त आवडलं आहे. म्हणजे अगदी हॅपीचंद झालं ना सरांचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता विचार करत असते की आता नाही, पण उद्या सरांना बरोबर धडा शिकवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ईश्वरी म्हणत असते, सर चला ना रूममध्ये चला. तेव्हा अर्णव इथे एक पायरी वरती चढत असतो, पुन्हा खाली उतरत असतो आणि रडत असतो. ईश्वरी म्हणते, काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर बघ ना, अगं पायऱ्या संपतच नाही आहेत, कधीपासून चालतोय मी. तेव्हा इथे अर्णव खरं तर पायऱ्या चढतच नसतो. त्यानंतर इथे आता सॉरीचं खूप सुंदर असं कार्ड अर्णवने ईश्वरीसाठी मागवलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी बघते, त्याच्यामध्ये सॉरी लिहिलेलं असतं.
तेव्हा ती मागे वळून अर्णवकडे बघते. तेव्हा अर्णव तिला कान पकडून सॉरी म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी थोडी चिडलेली असते. ती आकाशकडे येते आणि म्हणते, सर, हे कार्डसुद्धा तुम्हालाच ठेवा आणि ती मिठाई आहे ना, ती मिठाई सगळ्यांना वाटून टाका आणि तुम्हीसुद्धा खा. सगळ्यांमध्ये वाटून टाका. नकोय मला सॉरी आणि नकोय मला मिठाई, असं ईश्वरी आता अर्णवला बघून बोलत असते.